भंडारा गोंदिया जिल्ह्यातील महायुतीच्या नवनिर्वाचित खासदार आणि आमदारांचा सत्कार सोहळा भंडाऱ्यात चांगलाच रंगला। मात्र या सत्कारापेक्षा चर्चा रंगली ती मंचावरील नेत्यांच्या कानपिचक्यांची आणि राजकीय टोमण्यांची। प्रफुल्ल पटेल, चंद्रशेखर बावनकुळे, नरेंद्र भोंडेकर, परिणय फुके यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांचे जाहीरपणे कान टोचले। आगामी निवडणुका एकत्र लढण्याचा चंक बांधताच नेत्यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी तयार राहण्याचं आवाहन केलेलं आहे। आणि खऱ्या अर्थानं बघितलं ना, बावनकुळे साहेब तुम्हाला माहित आहे 19 मध्ये ज्यांना तिकीट आपण देणार होते आणि ऐन वेळी तुम्ही परिणयजीला तुम्ही उभा केला, म्हणजे 19 मध्ये आमदार झाला असता। आणि नंतर तुम्ही एक आणखीन चूक केली होती, त्यांना जिल्हा परिषदेची साधी तिकीट दिली नाही, म्हणून आम्ही राष्ट्रवादीची तिकीट दिली। भारतीय जनता पार्टी तर कायम विरोधी पक्षामध्ये काम केलं आहे। आमचं आयुष्य देवेंद्रजींचं, नितीनजींचं, साऱ्या लोकांचं आयुष्य हे भारतीय जनता पार्टीमध्ये विरोधी पक्षात गेलं आहे। पण विरोधी पक्षामध्ये आम्ही नौटंकी केली नाही, आम्ही कधी नखरेबाजी केली नाही। आम्ही विधानमंडळामध्ये देवेंद्रजी, आम्ही सर्व लोक सरकारसमोर भांडायचो, सरकारची त्या ठिकाणी उज्जत करायचो, सरकारसमोर ठिय्या करायचो, आणि तेव्हा आमच्या विरोधी पक्षात असताना आम्ही या ठिकाणी काम करायचो। पण एक गोष्ट खरी आहे भोंडेकरजी की नौटंकी सुरू आहे नुसती, पण चिंता करू नका, अशा नौटंकीबाज लोकांना लोक पुन्हा निवडून देत नाही। जेवढ्या स्पीडनं निवडून आले तेवढ्या स्पीडनं जमानत जप्त झाल्याशिवाय राहणार नाही। नगर परिषद असली किंवा ग्रामपंचायत असली, एकदा मला सांगण्यात आलं की याची जबाबदारी तुम्हाला आहे, तर मग मलाही थोडंसं माझ्या ती जसं नशा शराब पिणे होतं, माझ्या डोक्यात थोडंसं निवडणूक येते, त्यामुळे काही लोक दुखावले असतील नरेंद्र भाऊ वगैरे सारखे की निवडणूक आली की मी कशी करून जिंकली पाहिजे हेच माझ्या डोक्यात असतं। आणि म्हणून त्यामुळे माझ्या याच्यात काही चुका होतात आणि या निवडणुकी दरम्यान साहेबांना त्याचा रागही आला असणार, ते साहजिक आहे। काही माझ्या या निवडणुकी दरम्यान काही बोलण्या वागण्यात काही जर चूक झाली असणार तर मी या माध्यमातून आपल्या सर्वांची आणि सर्व मतदारांची, मंचावर बसलेल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। मी या ठिकाणी पालकमंत्र्यांना सुद्धा विनंती करेन की डीपीडीसी मध्ये काही भाग आमदारांसाठी ठेवा, खासदारांसाठी ठेवा, परंतु काही भाग कार्यकर्त्यांसाठी सुद्धा ठेवा, जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांसाठी सुद्धा ठेवा। आणि त्या जिल्हा प्रमुख पासून ते तालुका प्रमुखांना फक्त भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्यांना नका ठेवू, तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करा।